आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपल्या गौरीच्या भविष्याचा प्रश्न आहे. हे बघा, हे असं काही करू नका तुम्ही. हे संसारामध्ये एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. हे असे आता काही निर्णय घ्यायचे नसतात. साहेब, अहो काय आणि किती सांभाळून घेऊ सांगा ना. मी मोठ्या आशेनं गावाकडून आलो होतो साहेब. म्हटलं आपलं प्रेम परत मिळवावं, जुनं सगळं विसरून जावं, आमच्या संसाराला एक नवीन सुरुवात करावी. पण नाही साहेब, अहो रुद्र साहेबांचा विश्वासच नाही मी बदललो यावर. सतत माझ्यावर संशय घेतात, सतत काहीतरी बोलतात आणि त्यांच्या ह्या अशा संशय घेण्याने ना माझ्या बायकोचंही माझ्यावर आता प्रेम राहिलेलं नाहीये साहेब. आता मी कसा संसार करू सांगा ना साहेब. आणि आता तर उघडच झालंय हो की रुद्र सरांचं माझ्या बायकोवर साहेब कसा करू मी संसार सांगा ना, तुम्हीच सांगा साहेब. हे बघ कल्पेश, हे असं काही म्हणू नकोस. अरे नवरा बायको आहात तुम्ही, तुझं प्रेम आहे तिच्यावर. हे बघ, तुम्ही ना फक्त तुमच्या नात्याचा विचार करा. हे बघ, मी गौरीला माझी मुलगी मानतो, तरी सुद्धा मला तिची सतत काळजी असते रे. तुम्हाला तर सोन्यासारखी गोड एक मुलगी आहे, तिचा विचार करा. तिला आई बाबा दोघेही हवेत. साहेब मला नाही वाटत हो माझ्या बिट्टीच्या नशिबात आई आणि वडिलांचं सुख लिहिलंय. साहेब अहो साहेब तुम्ही आराम करा ना साहेब. कशाला उठताय? तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. एक मुलीचा बाप म्हणून मी तुझ्या समोर हात जोडून तुला विनंती करतो, तिचा संसार असं मोडू नकोस. आणि एक मुलाचा बाप म्हणून मी तुला शब्द देतो, तुमच्या संसाराआड रुद्र कधीच येणार नाही.
साहेब या ना. बाबा हा? आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. आई 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 तू कुठे गेली होतीस? मला किती भीती वाटत होती. मला वाटलं त्याने तुला. बिट्टी अगं वेडाबाई ये इकडे. घाबरायचं कशाला? बाबा होता की नाही आईसोबत? कायम असणार आहे काय? जा आई जाऊ जा. मोठे साहेब तुम्हाला बरं झालेलं बघून जीवात जीवाला बघा माझ्या. तुमचे आभार कसे मानू ना तेच कळत नाही हो मला. आत्ता जाणीव होते की तुम्ही जर मला अडवलं नसतं ना तर पुन्हा माझ्याकडून तीच चूक झाली असती. सगळं गमावलं असतो मी. तुमच्यामुळे मी गौरी आणि बिट्टीपासून मला माफ करा बाबा. मोठे साहेब मला माफ करा. मी चुकून तुम्हाला बाबा म्हणालो. पण एवढ्या वर्षानंतर प्रेमाच्या अधिकाराने कोणीतरी मला समजावलंय. जगण्याची दिशा दाखवणारे आपले बाबाच असतात ना. साहेब मला तुमचा मुलगा मानाल? काय गरज आहे? नसलेली नाती जोडायची काय गरज आहे? असलेलं नातं तुला निभवता नाही आलं, उगाच नाटकं करू नकोस हा. रुद्र अरे अगं किती खोटं वागतोय हा माणूस. काय रे मुद्दामून करतोयस काय मला कमी लेखण्यासाठी? अहो साहेब मी का असं करेल? आणि माझ्या मुलीसमोर तरी मला खोटं म्हणू नका. लहान आहे ती, त्रास होतो तिला.